तर स्टुडंट्स, आज आपण रसायनशास्त्रातील एक महत्त्वाचा घटक आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना थोडासा अवघड जाणारा घटक पाहणार आहोत. तो म्हणजे केमिकल रिॲक्शन्स, रासायनिक अभिक्रिया. आता ह्या अभिक्रिया लिहिण्यासाठी आपल्याला महत्त्वाचे घटक आवश्यक आहेत, ते म्हणजे सिम्बॉल्स अँड केमिकल फॉर्म्युले, म्हणजे मूलद्रव्याच्या संज्ञा आणि संयुगाची रासायनिक सूत्रे. हा महत्त्वाचा घटक आपल्या लक्षात असेल तरच आपण केमिकल रिॲक्शन, रासायनिक अभिक्रिया हा घटक पाहू शकतो. त्यामुळे सिम्बॉल अँड फॉर्म्युले, केमिकल फॉर्म्युले हे आपल्या लक्षातच पाहिजे. आता केमिकल रिॲक्शन, रासायनिक अभिक्रिया या घटकामध्ये आपण पाहणार आहोत रूल्स ऑफ रायटिंग केमिकल इक्वेशन, म्हणजे रासायनिक समीकरण लिहिण्याचे नियम. केमिकल रिॲक्शन्स, रासायनिक अभिक्रिया यामध्ये आपण सुरुवातीला टाइप्स ऑफ चेंजेस, म्हणजे बदलाचे दोन मुख्य प्रकार पाहूयात. पहिला आहे फिजिकल चेंज, भौतिक बदल, आणि दुसरा आहे केमिकल चेंज, रासायनिक बदल. आता फिजिकल चेंजमध्ये फिजिकल प्रॉपर्टीज बदलतात किंवा चेंज होतात. फॉर एक्झाम्पल स्टेट, सॉलिड स्टेट, लिक्विड स्टेट किंवा गॅसियस स्टेट, टेम्परेचर, व्हॉल्यूम एक्सेट्रा, म्हणजे पदार्थाच्या भौतिक गुणधर्मात बदल होतो. मग त्याचा अवस्था असेल, तापमान असेल, घनता असेल, आकारमान असेल, या बदलतात. इन केमिकल चेंज केमिकल प्रॉपर्टीज चेंजेस, म्हणजे रासायनिक बदलामध्ये त्या पदार्थाचे पूर्णतः रासायनिक गुणधर्मच बदलतात. दुसरा फरक आहे नो न्यू सबस्टन्सेस फॉर्म्ड, म्हणजे भौतिक बदलामध्ये नवीन पदार्थ तयार होत नाही. इन केमिकल चेंज न्यू सबस्टन्सेस आर फॉर्म्ड, म्हणजे रासायनिक बदलामध्ये नवीन पदार्थ तयार होतो. थर्ड पॉईंट, तिसरा आहे कंपोजिशन ऑफ ओरिजिनल मॅटर डज नॉट चेंज, म्हणजे पदार्थातील मूळ घटकामध्ये बदल होत नाही. इन केमिकल चेंज कंपोजिशन ऑफ ओरिजिनल मॅटर चेंज, म्हणजे पदार्थातील मूळ घटकामध्ये बदल होतो. फिजिकली चेंजेस आर टेम्पररी अँड रिव्हर्सिबल, म्हणजे हे तात्पुरते आणि परावर्तनीय बदल असतात. आणि रासायनिक बदल हे कायमस्वरूपी आणि अपरावर्तनीय असतात. मीन्स केमिकल चेंज इज परमनंट अँड इरिव्हर्सिबल. फॉर एक्झाम्पल, आता याची उदाहरणे आहेत मेल्टिंग ऑफ वॅक्स, फ्रीजिंग ऑफ वॉटर, म्हणजे मेण वितळणे, बर्फ गोठणे. आणि केमिकल चेंज, रासायनिक बदलाची उदाहरणे आहेत रायपनिंग ऑफ फ्रूट, बर्निंग ऑफ कोल, म्हणजे फळ पिकणे, कोळसा जळणे. म्हणजे थोडक्यात काय लक्षात ठेवता येईल आपल्याला, भौतिक बदलामध्ये आपल्याला मूळ पदार्थ पुन्हा मिळवता येतो. उदाहरणार्थ पाण्याचा बर्फ झाला तर परत आपल्याला बर्फाचं पाणी मिळेल, म्हणजे मूळ पदार्थ मिळतो. पण रासायनिक बदलात आपल्याला मूळ पदार्थ मिळत नाही. समजा कोळसा जळला असेल, धूर आणि राख तयार झाले असेल, त्या धुरापासून, राखेपासून आपल्याला परत मूळ पदार्थ मिळत नाही. म्हणजे रासायनिक बदलात नवीन पदार्थ मिळतो, मूळ पदार्थ आपल्याला परत मिळवता येत नाही. आणि भौतिक बदलामध्ये मात्र आपल्याला नवीन पदार्थ मिळत नाही आणि मूळ पदार्थ आपल्याला जसा आहे तसा परत मिळवता येतो. केमिकल चेंज हे आत्ता आपण पाहिलं, म्हणजे रासायनिक बदल हा केमिकल चेंज जेव्हा होतो तेव्हा केमिकल रिॲक्शन कंपल्सरी होते. जे रासायनिक बदल होतो तेव्हा रासायनिक अभिक्रिया होतेच. मग ही रासायनिक अभिक्रिया होत असेल तर जी आपल्याला रासायनिक अभिक्रिया होते ते आपल्याला कागदावरती लिहिता येते आणि त्यालाच केमिकल इक्वेशन, रासायनिक समीकरण असं म्हणतात. म्हणजे जो रासायनिक बदल झाला असेल तिथं रासायनिक अभिक्रिया होतेच, आणि जी रासायनिक अभिक्रिया झालेली आहे ते आपण लिहून काढू शकतो, त्याला रासायनिक समीकरण म्हणजेच केमिकल इक्वेशन असं म्हणतात. मग आता केमिकल इक्वेशन म्हणजे रासायनिक समीकरण म्हणजे काय? द रिप्रेझेंटेशन ऑफ केमिकल रिॲक्शन बाय यूजिंग सिम्बॉल्स और केमिकल फॉर्म्युले इज कॉल्ड केमिकल इक्वेशन. मग रासायनिक समीकरण म्हणजे काय? संज्ञा किंवा रासायनिक सूत्राचा वापर करून रासायनिक अभिक्रिया मांडणे किंवा लिहिणे म्हणजेच रासायनिक समीकरण. म्हणजे जी काय रासायनिक अभिक्रिया घडलेली असेल, उदाहरणार्थ कोळसा जळला म्हणजे रासायनिक अभिक्रिया झाले, प्रत्यक्ष अभिक्रिया झाले, पण ते आता रिप्रेझेंट करायचे, लिहायचे म्हणल्यावर त्याला आपण
केमिकल इक्वेशन म्हणतो, त्यालाच रासायनिक समीकरण असं म्हणतात. मग आता ही लिहिता येते दोन प्रकारे. एक म्हणजे वर्ड इक्वेशन, मीन्स रिप्रेझेंटेशन ऑफ केमिकल रिॲक्शन इन वर्ड्स इज कॉल्ड अ वर्ड इक्वेशन. त्याला शाब्दिक समीकरण असं म्हणतात, म्हणजे शब्दांचा वापर करून रासायनिक अभिक्रिया दर्शवणे यास शाब्दिक समीकरण असे म्हणतात. आता याचं एक एक्झाम्पल उदाहरण पाहूया आपण. वर्ड इक्वेशन शाब्दिक समीकरण कसं लिहितात. आता या ठिकाणी कार्बन प्लस ऑक्सिजन आणि त्यापासून कार्बन डायऑक्साईड, म्हणजे हे आपण पूर्ण शब्द वर्ड वापरलेत, म्हणून या ठिकाणी ह्याला शाब्दिक समीकरण असं म्हणायचं. आता हेच समीकरण आपण सिम्बॉल ऑर मॉलिक्युलर केमिकल फॉर्म्युले, म्हणजे त्याचे संज्ञा असतील किंवा रासायनिक सूत्र असतील त्याचा वापर करून पण लिहू शकतो, आणि त्यावेळेस त्याला केमिकल इक्वेशन रासायनिक समीकरण असं म्हणतात. आता ह्या कार्बनसाठी आपण सिम्बॉल सी वापरलं, ऑक्सिजनसाठी फॉर्म्युला आहे O2 आणि कार्बन डायऑक्साईडचा केमिकल फॉर्म्युला रासायनिक सूत्र आहे CO2. म्हणजे शब्दात लिहिलं तर शाब्दिक समीकरण, वर्डमध्ये असेल म्हणून त्याला वर्ड इक्वेशन, आणि आपण इथं सिम्बॉल किंवा केमिकल फॉर्म्युले म्हणजे संज्ञा रासायनिक सूत्राचा वापर करून लिहिला असेल तर त्यावेळेस त्याला केमिकल इक्वेशन म्हणजेच रासायनिक समीकरण असं म्हणतात. रासायनिक बदल झाला म्हणजेच त्या ठिकाणी रासायनिक अभिक्रिया झाली, आणि रासायनिक अभिक्रिया आता आपल्याला ती रिप्रेझेंट करायचे म्हणजे लिहायचे, त्याला आपण केमिकल इक्वेशन रासायनिक समीकरण म्हणतो. आता हे लिहिण्यासाठीचे काही निकष आहेत, त्याचे नियम आहेत, रूल्स, त्यात आपण पाहूया. आता त्या अगोदर आपण दोन घटक किंवा कन्सेप्ट आहेत त्याचा अर्थ पाहूया. रिॲक्टंट अभिक्रियाकारके म्हणजे काय, आणि प्रोडक्ट्स म्हणजे उत्पादिते म्हणजे काय. फर्स्ट, रिॲक्टंट मीन्स द सबस्टन्सेस टेकिंग पार्ट इन केमिकल रिॲक्शन. त्याला मराठीत अभिक्रियाकारके म्हणतात, म्हणजे रासायनिक अभिक्रियेत भाग घेणारा पदार्थ, ज्याच्यामुळे रासायनिक अभिक्रिया होते असे पदार्थ म्हणजेच ते अभिक्रियाकारके असतील. प्रोडक्ट्स मीन्स उत्पादिते असं त्याला म्हणतो आपण. द न्यू सबस्टन्सेस फॉर्म्ड इन केमिकल रिॲक्शन, म्हणजेच रासायनिक अभिक्रियेतून तयार झालेला होणारा नवीन पदार्थ, त्याला प्रोडक्ट उत्पादिते असं म्हणतात. आत्ताचंच उदाहरण आपण पाहूया. जसं की कार्बन कोळसा जाळला, ऑक्सिजन बरोबर जळतो, रासायनिक अभिक्रिया होते आणि त्यापासून कार्बन डायऑक्साईड हा नवीन पदार्थ तयार होतो. म्हणून हे जे पदार्थ आहेत कार्बन आणि ऑक्सिजन हे आहेत रिॲक्टंट्स अभिक्रियाकारके, म्हणजे यांनी रासायनिक अभिक्रियेत भाग घेतला म्हणून ह्यांना रिॲक्टंट अभिक्रियाकारके असं म्हणतात. आता यांच्यापासूनच नवीन पदार्थ आपल्याला मिळाला कार्बन डायऑक्साईड म्हणजे CO2, आणि हा आहे प्रोडक्ट उत्पादित. म्हणजे जे पदार्थ रासायनिक अभिक्रियेत भाग घेतात त्यांना म्हणायचं रिॲक्टंट अभिक्रियाकारके, आणि जो नवीन पदार्थ मिळतो आपल्याला त्याला प्रोडक्ट उत्पादिते असं म्हणतात. पुढे आपण त्याचे नियम पाहूया, म्हणजे रासायनिक समीकरण लेखनाचे काही नियम आहेत. रूल्स ऑफ रायटिंग केमिकल इक्वेशन, रासायनिक समीकरण लिहिण्याचे निकष नियम. त्यातला पहिला आहे रिॲक्टंट्स रिटर्न लेफ्ट हँड साईड अँड प्रोडक्ट्स राईट हँड साईड, म्हणजे अभिक्रियाकारके नेहमी डाव्या बाजूला व उत्पादिते नेहमी उजव्या बाजूला लिहितात. आता या ठिकाणी आपण पाहतोय हे जे रिॲक्टंट अभिक्रियाकारके आहेत ते लेफ्ट साईडला आहेत म्हणजे डाव्या बाजूला, आणि तयार झालेला नवीन पदार्थ जो आहे म्हणजे प्रोडक्ट उत्पादित हे उजव्या बाजूला आहे. त्यानंतर पुढं दुसरा नियम आहे तो ॲरो म्हणजे हा बाण. ॲरो यूज्ड फ्रॉम रिॲक्टंट्स टू प्रोडक्ट. ॲरो इंडिकेट द डायरेक्शन ऑफ रिॲक्शन, आणि त्याचप्रमाणे व्हेन टू ऑर मोर रिॲक्टंट ऑर प्रोडक्ट्स प्लस साइन इज यूज्ड, म्हणजे अभिक्रियाकारकापासून उत्पादिताकडे हे बाणाचं चिन्ह दाखवतात. हा बाणच आपल्याला अभिक्रियेची दिशा दाखवतो, आणि दोन किंवा अधिक अभिक्रियाकारके किंवा उत्पादिते असतील तर त्यावेळेस प्लस किंवा अधिक चिन्ह वापरतात. आता या ठिकाणी आपण पाहूया हे अभिक्रियाकारके रिॲक्टंट आहेत, हे प्रोडक्ट उत्पादिते आहेत, यांच्यामध्ये हे ॲरो हा बाण दाखवतात. आता दोनपेक्षा जास्त अभिक्रियाकारके असतील किंवा उत्पादिते असतील तर त्याच्यामध्ये प्लस म्हणजे अधिक चिन्ह वापरतात.
हा दुसरा नियम झाला. तिसरा नियम आपण पाहूया या ठिकाणी. फिजिकल स्टेट इंडिकेटेड बाय, म्हणजे त्या पदार्थाची, मग तो रिॲक्टंट असू द्या किंवा प्रोडक्ट, तर त्याची फिजिकल स्टेट म्हणजे भौतिक अवस्था दर्शवायची, लिहायची आपल्याला. मग त्यासाठी सिम्बॉल वापरतात. कोणते सिम्बॉल वापरतात किंवा लेटर अक्षर कोणतं वापरतात? सॉलिड. स्थायी रूपात असेल तर यस, स्मॉल यस लिहिलं जातं, सिम्पल ब्रॅकेट साध्या कंसात. लिक्विड द्रव पदार्थ असेल तो तर स्मॉल यल लिहिलं जातं कंसात. गॅसियस वायू पदार्थ असेल तर स्मॉल जी लिहिलं जातं. आणि जर का तो पदार्थ ॲक्वियस सोल्युशन म्हणजे जलीय द्रावण असेल, पाण्यातील द्रावण असेल, तर कंसात AQ हा शब्द वापरला जातो. म्हणजे सॉलिडसाठी यस, लिक्विडसाठी यल, गॅससाठी जी आणि ॲक्वियससाठी AQ हे शब्द वापरले जातात. किंवा सॉलिड हा नेहमी खालच्या बाजूला मिळतो आपल्याला टेस्ट ट्यूबमध्ये, म्हणून त्याची बाणाची खालच्या दिशेला दाखवू शकतो आपण, बाणाचं टोक खालच्या बाजूला. स्थायूसाठी यस वापरू शकतो किंवा ऑर हे चिन्ह वापरू शकतो, बाणाचं टोक खालच्या बाजूला. किंवा गॅसियससाठी आपण स्मॉल जी वापरू शकतो किंवा बाणाची वरच्या दिशेला असेल टोक किंवा वरच्या बाजूला टोक असेल असे दाखवता येईल. त्याचं एक एक्झाम्पल आपण उदाहरण बघूया. CuSO4 प्लस Zn इट गिव्ज ZnSO4 प्लस Cu, म्हणजे कॉपर सल्फेट अधिक झिंक यापासून आपल्याला मिळतं आहे झिंक सल्फेट अधिक कॉपर. आता याच्यामध्ये याच्या अवस्था दर्शवल्या आहेत. हे कंसात AQ लिहिलं आहे, याचा अर्थ ॲक्वियस सोल्युशन आहे, जलीय द्रावण आहे. इथं यस लिहिलेलं आहे स्मॉल कंसात, याचा अर्थ सॉलिड स्थायू आहे. AQ ॲक्वियस जलीय, यस असेल सॉलिड स्थायू रूपात. त्यानंतर पुढचा चौथा नियम आहे तो म्हणजे हीट गिव्हन आउटसाइड इट इज इंडिकेटेड बाय स्मॉल डेल्टा, किंवा या ठिकाणी त्याला लहान त्रिकोणी चिन्ह वापरतात, अबाव द ॲरो. म्हणजे बाहेरून उष्णता दिली असेल तर हे चिन्ह बाणाच्या वर लिहितात. आता या उदाहरणामध्ये आपण एक्झाम्पल म्हणून पाहूया. CaCO3 कॅल्शियम कार्बोनेट, ह्याला आपण उष्णता दिलेले, म्हणून या ठिकाणी बाणाच्या वर लहान छोटा त्रिकोण डेल्टा हे चिन्ह वापरायचं आहे. आणि त्यापासून आपल्याला CaO प्लस CO2 हा वायू तयार होतो, म्हणून या ठिकाणी आपण स्मॉल जी पण लिहू शकतो किंवा बाणाचं टोक वरच्या दिशेला सुद्धा दाखवू शकतो. म्हणजे आपल्याला त्याच्या अवस्था लिहिण्यासाठी SLG किंवा याप्रमाणे बाणाचं खालच्या दिशेला टोक असेल, बाणाचं वरच्या दिशेला टोक असेल. पुढचा नियम पाचवा आहे तो म्हणजे रिॲक्शन कंडिशन्स सच ॲज टेम्परेचर, प्रेशर, कॅटॅलिस्ट एक्सेट्रा आर इंडिकेटेड बिलो ऑर अबाव द ॲरो. म्हणजे बऱ्याचशा रासायनिक अभिक्रिया होण्यासाठी त्याला एक विशिष्ट तापमानच पाहिजे, एखादा विशिष्ट दाब प्रेशरच पाहिजे, किंवा काही उत्प्रेरक म्हणजे रासायनिक पदार्थ त्यात मिसळले जातात. तर हे जे बाकी ॲडिशनल माहिती आहे ते एकतर बाणाच्या वरच्या किंवा खालच्या बाजूला लिहितात. आता याचं एक्झाम्पल उदाहरण आपण बघूया. व्हेजिटेबल ऑइल प्लस H2 यापासून मिळेल आपल्याला वनस्पती घी. म्हणजे वनस्पती तेलामध्ये हायड्रोजन वायू मिसळला तर आपल्याला वनस्पती तूप मिळतं. आता या ठिकाणी रिॲक्शन कंडिशन म्हणजे ह्याला टेम्परेचर तापमान पाहिजे 60 डिग्री सेल्सिअस, 60 अंश सेल्सिअस, आणि निकेल हा कॅटलिस्ट उत्प्रेरक वापरला आहे. मग जी ॲडिशनल माहिती आहे ती एकतर बाणाच्या वरच्या किंवा खालच्या बाजूला लिहिली जाते. सहावा नियम आहे तो म्हणजे स्पेशल इन्फॉर्मेशन ऑफ रिॲक्टंट्स प्रोडक्ट्स आर रिटन बिलो देअर फॉर्म्युले. म्हणजे अभिक्रियाकारके किंवा उत्पादिते याबद्दल आपल्याला काही विशेष माहिती लिहायची असेल तर ती माहिती त्यांच्या रासायनिक सूत्राखाली लिहितात. उदाहरणार्थ एखाद्या रासायनिक अभिक्रियेत आपल्याला HNO3 हे कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे संहत स्वरूपातील वापरायचं असेल तर HNO3 हा जो फॉर्म्युला आहे त्याच्याखालीच हा शब्द लिहिला जातो. किंवा काही रासायनिक अभिक्रियेत आपल्याला तो डायल्यूट म्हणजे विरल स्वरूपात वापरायचा असेल तर त्या सूत्राच्या खाली फॉर्म्युल्याच्या खालीच हे लिहिलं जातं. हे झाले रासायनिक अभिक्रिया लिहिण्याचे काही निकष किंवा नियम. रासायनिक अभिक्रिया ह्या रासायनिक समीकरणाच्या सहाय्याने लिहितात. म्हणजे केमिकल रिॲक्शन रिप्रेझेंट विथ द हेल्प ऑफ केमिकल इक्वेशन.
आता हे इक्वेशन जे आहे ते बॅलन्स्ड आहे का नाही, जर बॅलन्स्ड आहे तर ते बरोबर आहे. म्हणजे आपण लिहिलेलं समीकरण हे संतुलित रासायनिक समीकरण असेल तर ते बरोबर आहे, अन्यथा आपली रासायनिक अभिक्रिया ही चुकीची आहे किंवा ती शास्त्रीय दृष्टिकोनातून योग्य नाही. आता बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन म्हणजे काय? द केमिकल इक्वेशन इन विच नंबर ऑफ ॲटम्स ऑफ द एलिमेंट्स in the reactants is equal to the number of atoms of the elements in product is called a balanced chemical equation. म्हणजे संतुलित रासायनिक समीकरण कशाला म्हणतात? ज्या समीकरणामध्ये अभिक्रियाकारकामधील अणूंची संख्या ही उत्पादितामधील त्या मूलद्रव्यांच्या अणूच्या संख्येइतकीच असते, त्याला संतुलित रासायनिक समीकरण असं म्हणायचं. म्हणजे थोडक्यात कसं लक्षात ठेवता येईल? नंबर ऑफ ॲटम्स इन रिॲक्टंट इज इक्वल टू नंबर ऑफ ॲटम्स इन प्रोडक्ट. म्हणजे अभिक्रियाकारकामधील अणूची संख्या तेवढीच उत्पादितामधील अणूची संख्या असेल, त्याला आपण बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन म्हणजे संतुलित रासायनिक समीकरण म्हणतो. आता त्याचं एक एक्झाम्पल आपण उदाहरण पाहूया. फॉर एक्झाम्पल AgNO3 प्लस NaCl इट गिव्ज AgCl प्लस NaNO3. आता यामध्ये इलेमेंट्स मूलद्रव्य कोणकोणते आहेत? तर एक आहे Ag, दुसरा आहे N नायट्रोजन, पुढे आहे O ऑक्सिजन, त्यानंतर पुढे Na सोडियम आणि Cl म्हणजे क्लोरीन. आता ह्या एकंदरीत 5 मूलद्रव्यांनी या रासायनिक अभिक्रियेत सहभाग घेतलेला आहे. आता त्यांची संख्या आपण पाहूया. म्हणजे नंबर ऑफ ॲटम्स इन रिॲक्टंट म्हणजे लेफ्ट हँड साईड म्हणजे अभिक्रियाकारकामधील अणूची संख्या, आणि या ठिकाणी आपल्याला नंबर ऑफ ॲटम्स इन प्रोडक्ट म्हणजे RHS राईट हँड साईड म्हणजे उत्पादितामधील अणूची संख्या. आता सुरुवातीला Agची संख्या बाणाच्या अगोदर म्हणजे रिॲक्टंटमध्ये 1 आहे, नंतर पण 1च आहे 1 1. नायट्रोजन बिफोर ॲरो म्हणजे बाणाच्या अगोदर 1 संख्या आहे या ठिकाणी, आणि बाणाच्या नंतर इथंसुद्धा 1च आहे 1 1. नायट्रोजनची संख्या रिॲक्टंटमध्ये पण 1च आहे, प्रोडक्टमध्ये पण 1च आहे. आता ऑक्सिजनची संख्या आपण पाहूया. नंबर ऑफ ऑक्सिजन ॲटम्स या ठिकाणी 3 आहेत, इथंसुद्धा त्यांची संख्या 3च आहे. म्हणजे दोन्ही बाजूला असणाऱ्या अणूची संख्या 3च आहे. पुढे सोडियम Na. आता या ठिकाणी Na 1 आहे आणि या ठिकाणी Na सुद्धा 1च आहे. म्हणजे रिॲक्टंटमध्ये 1 आहे, प्रोडक्टमध्ये सुद्धा 1 आहे. पुढे Cl क्लोरीन. आता या ठिकाणी 1 क्लोरीन आहे आणि इकडेसुद्धा प्रोडक्टमध्ये सुद्धा 1च क्लोरीन आहे. म्हणजे 1 1. आता या ठिकाणी आपल्याला ह्या संख्या पाहिल्या तर ह्या आहेत नंबर ऑफ ॲटम्स म्हणजे अणूची संख्या ही बाणाच्या अगोदर म्हणजे रिॲक्टंटमध्ये. आता ही संख्या पाहिली त्या अणूची, आणि नंतर नंबर ऑफ ॲटम्स इन प्रोडक्ट म्हणजे उत्पादितामधील त्या अणूची संख्या आपण पाहिली तर प्रत्येक अंक आपल्याला सेम सारखाच दिसतोय. 1 1 किंवा या ठिकाणी 3 असतील तर इकडं पण 3 आहेत. म्हणजे जेवढे अभिक्रियाकारकामध्ये अणू आहेत तेवढेच उत्पादितामध्ये असतील तर त्याला संतुलित रासायनिक समीकरण म्हणायचं म्हणजे बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन. आता हे रासायनिक समीकरण संतुलित आहे, पण तसं नसेल तर त्याला अनबॅलन्स्ड केमिकल इक्वेशन असं म्हटलं जातं. म्हणजे इफ नंबर ऑफ ॲटम्स ऑफ ईच एलिमेंट्स इज नॉट सेम ऑन 2 साइड्स ऑफ ॲन इक्वेशन इज कॉल्ड अनबॅलन्स्ड केमिकल इक्वेशन. म्हणजे असंतुलित रासायनिक समीकरण कधी म्हणता येईल? जर प्रत्येक मूलद्रव्याच्या अणूची संख्या समीकरणाच्या दोन्ही बाजूंना समान नसेल तर त्यास असंतुलित रासायनिक समीकरण म्हणता येईल. म्हणजेच थोडक्यात काय? नंबर ऑफ ॲटम्स इन रिॲक्टंट इज नॉट इक्वल टू नंबर ऑफ ॲटम्स इन प्रोडक्ट. म्हणजे अभिक्रियाकारकामध्ये असणाऱ्या अणूची संख्या आणि प्रोडक्ट म्हणजे उत्पादितामध्ये असणाऱ्या अणूची संख्या एकसारखी नसते. आता याचं उदाहरण पाहूया आपण. N2 + H2 यापासून आपल्याला NH3 हा घटक मिळेल. आता यामध्ये मूलद्रव्ये कोणकोणते आहेत? या रासायनिक अभिक्रियेत भाग घेतलेल्या मूलद्रव्यांची नावं नायट्रोजन, हायड्रोजन NH.
बाणाच्या अगोदर म्हणजे अभिक्रियाकारकामध्ये रिॲक्टंटमध्ये असणारी त्यांची संख्या नायट्रोजनची 2 आहे, हायड्रोजनची पण 2 आहे. आता प्रोडक्टमध्ये पण तेवढीच असेल तर त्याला आपण बॅलन्स्ड म्हणतो, नसेल तर अनबॅलन्स्ड. आता प्रोडक्टमध्ये त्या मूलद्रव्याची संख्या पाहूया आपण. नायट्रोजनची संख्या इथं एकच दिसते उत्पादितामध्ये, प्रोडक्टमध्ये नायट्रोजन 1 आहे आणि हायड्रोजनची संख्या 3 आहे. आता या संख्या आपण पाहिल्या, इकडं 2 आहे, इकडे 1 आहे नायट्रोजन. हायड्रोजनच्या बाबतीत पाहिलं तर बाणाच्या अगोदर 2 हायड्रोजन आहेत आणि बाणाच्या नंतर 3 आहेत. म्हणजे ही जी संख्या आहे ती अनबॅलन्स्ड आहे, म्हणून या रासायनिक अभिक्रियेला अनबॅलन्स्ड केमिकल इक्वेशन असं म्हणतात, म्हणजे असंतुलित रासायनिक समीकरण.